रात्र खूप झाली होती, पण अजूनही रोहनच्या डोळ्यांना झोप नव्हती. नोकरी गेली होती. घरात कर्ज, लोकांचे टोमणे आणि स्वतःवरचा विश्वासही संपत चालला होता. तो आरशासमोर उभा राहून स्वतःलाच विचारत होता, देवा, माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? त्या रात्री तो रडत रडत झोपला आणि अचानक स्वप्नात त्याला एक आवाज ऐकू आला, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. समोर भगव्या वस्त्रांत श्री स्वामी समर्थ उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर शांत हास्य होतं. सकाळी उठल्यावर रोहनच्या मनात एक वेगळीच शक्ती होती. समस्या तशाच होत्या, पण आता तो तुटलेला नव्हता. तो पुन्हा काम शोधू लागला, लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागला आणि काही दिवसांनी त्याला नवीन नोकरी मिळाली. घरात पुन्हा आनंद आला. त्या दिवशी स्वामींच्या फोटोसमोर उभा राहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. फक्त एवढंच म्हणाला, स्वामी, तुम्ही खरंच माझ्या पाठीशी होते. कधी कधी जीवन आपल्याला पूर्णपणे तोडून टाकतं, पण त्या अंधारातही कोणीतरी आपल्या पाठीशी उभं असतं. विश्वास ठेवा, कारण श्री स्वामी समर्थ आजही म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.